बेळगावात पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली ही होळी या कार्यक्रमाला अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते। होळीच्या भोवती रिंगण करून उपस्थितांनी गोल फिरत शंखनाद केला। अकोला धुळवड उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। अकोलेकर रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगोत्सवाचा आनंद लुटतायत। शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये होळी साजरी करण्यात आली। यावेळी पारंपरिक विधीनुसार होळी साजरी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील शिवाजी पार्कात ज्येष्ठ नागरिकांनी धुळवड साजरी केलेली आहे। शिवाजी पार्कातील आजी आजोबा उद्यानात ज्येष्ठ नागरिकांनी रंगांची उधळण करत हा रंगोत्सव साजरा केलाय। रोज या नित्यनियमानं व्यायामासाठी येणारे नागरिक आज रंगांचा वर्षाव आणि गाण्याच्या तालावर थिरकल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये वंचित तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त घटकातील मुलांसाठी होळी आयोजित केली होती। या निमित्तानं ही मुलं आनंदाच्या विविध रंगांमध्ये न्हाऊन निघाली। पुण्याचे खासदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या वर्षीय कार्यक्रमाला उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये होळी उत्सवाच्या निमित्तानं देव दानवाचे प्रतिकात्मक युद्ध होताना पाहायला मिळालं आणि यामध्ये ग्रामस्थ 2 गट करून होळीतील पेटती लाकडं आणि निखार एकमेकांवर फेकतात। ही अनोखी परंपरा महाड शहरातील गवळ आळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये सध्या डफ आणि घुंगरांचा आवाज घुमतोय। नंदुरबार मधील सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। तब्बल 1 आठवडा होळीचा उत्सव हा सुरू असतो। होळी मातेला नैवेद्य दाखवून सर्व बांधव होळीच्या उत्सवामध्ये दंग होतात। साताऱ्यात होळीची पोळी करून दान हा उपक्रम राबवण्यात आलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून हा उपक्रम ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येतोय। होळी सणाची पुरणपोळी गरिबांना वाटण्यात येते। या उपक्रमाला गावातील ग्रामस्थांनी मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। साताऱ्यातील बावधन बगाड यात्रेचा मानाचा बगाड्या म्हणून अजित बळवंत ननावरे यांची निवड झालेली आहे। मध्यरात्री 12 वाजता भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावल्यानंतर त्यांना हा मान मिळालाय। तर यंदाची बगाड यात्रा 19 मार्चला रंगपंचमीला पार पडणार आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये नीरा भीमा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सलग 5व्यांदा कारखान्यावर वर्चस्व निर्माण केले। यावेळी 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले। पुण्यातील धायरीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे। पारी कंपनीजवळ असलेला प्रकल्प आगीच्या विळख्यामध्ये सापडलाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। नाशिक संभाजीनगर महामार्गावर 3 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला। या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू होती, त्यामुळे हा 3 वाहनांमध्ये अपघात झाला। या अपघातात एक कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सांगलीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गरजूंसाठी केलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला। नाशिक शहरात दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्याकडून 4 दुचाकी आणि 16 मोबाईल असा एकूण 3,74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलिसांनी सापळा रचून या संशयिताला अटक केली आहे। नाशिकच्या येवल्यातील मालेगावात बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी संपूर्ण कारखाना हा उद्ध्वस्त झालाय। त्याचबरोबर 8,86,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापूरमध्ये बिबट्याची शिकार करून त्याचे कातडं विक्री करता घेऊन आलेल्या दोघांना अटक झाली आहे। चंदगडमधील या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांकडून बिबट्याचं कातडं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्यातील जुन्नरमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक झालेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना जेरबंद केले। या आरोपींकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला। यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान 40शी पार गेले, त्यामुळे सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। त्यासाठी घराच्या बाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय।
विदर्भातील 6 जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय, तर नागपूर, चंद्रपूर, अकोल्यातील तापमान हे 41 अंशांवर पोहोचलेलं आहे। एकीकडे सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू आहे, तर नागपुरात 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। सोलापुरात वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाने आदेश दिलेत। आता सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 वाजण्याच्या आत शाळा भरवणं हे बंधनकारक असणार आहे। सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 पार झाल्यानं महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पुण्यात फटाक्याचा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये बुलडोझरने जवळपास 2000 सायलेन्सर नष्ट करण्यात आलेत। त्याचबरोबर दुचाकी मालक आणि गॅरेज मालकांवरही कारवाई होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात होळी धुलीवंदन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी 518 गुन्हेगारांना 3 दिवस गावबंदी केली आहे। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली। नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यावर टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। गंगापूर पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिलाय। गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीची प्रकरणं वाढतात, त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेत। सोलापुरात अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत होळी साजरी करण्यात आली। शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं अबू आझमी, राहुल सोलापूरकर यांच्यावर मोका लावण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। रत्नागिरीतील पालीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिमगोत्सवाला हजेरी लावली। यावेळी उदय सामंत यांनी ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केलाय। त्याचबरोबर जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनीही शिमगोत्सवाचा आनंद घेतला। अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळी साजरी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विकृत साहित्याची होळी करण्यात आली। त्याचबरोबर शासनानेही विकृत साहित्याचा भाग हटवावा अशी मागणी यावेळी अमोल मिटकरी यांनी केली। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची तब्बल 80 पथकं तैनात करण्यात आली आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत हा बंदोबस्त असणार आहे। रायगडच्या मुरुडमध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला। मुरुडच्या कोळीवाड्यात विशेष उत्साह पाहायला मिळालाय। रात्री होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली। दरम्यान या होळीभोवती महिला पुरुषांनी फेर धरून नृत्य केले। कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात अभिनव आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांच्या नावानं शिमगा करत होळी पेटवण्यात आली। यावेळी प्रशांत कोरटकरच्या फोटोची देखील होळी करण्यात आली आहे। सोलापुरात शिवगंगा मातेला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। यावेळी देवीचा पूर्ण गर्भमंडप हा भक्तांनी दिलेल्या तब्बल 521 किलो द्राक्षांच्या आरासीमुळे फुलून गेलेला होता। ही द्राक्षाची आरास पाहण्यासाठी देवी भक्तांनी मोठी गर्दी केली। सोलापुरात होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात 1000 पोळ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं संकलित करण्यात आल्या। या पोळ्या गोरगरिबांना वाटण्यात येणार आहेत। निर्मूलन समितीच्या या उपक्रमामध्ये रत्नागिरीचा ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय। मिऱ्या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या आज भैरी देवस्थानच्या भेटीवर आलेल्या आहेत। भैरी मंदिराच्या भेटीला दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री या पालख्यांची भेट होते। यावेळी पालख्यांची भेट पाहण्याकरता रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होळी सण उत्साहामध्ये साजरा झालाय। कासार शिरशी इथं कोराळीमध्ये होळी जल्लोषामध्ये साजरी झाली। नागरिकांनी परंपरागत रीतिरिवाजांचं पालन करत होळीचा सण साजरा केला। कोल्हापुरातील मान येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत होळीनिमित्त बोंब मारण्याची प्रथा जोपासण्यात आली आहे। मनातील वाईट गोष्टी आणि नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला, तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी देखील हा उपक्रम राबवला जातो। वाशिममध्ये संकल्प फाउंडेशनने होळीनिमित्त स्मशान होलिकोत्सव उपक्रम राबवलाय। फाउंडेशनच्या सदस्यांनी मोक्षधाम स्मशानभूमीची स्वच्छता केली। त्यांनी परिसरातील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून त्याची होळीद्वारे विल्हेवाट लावली। पंढरपूर
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा झालाय। परंपरेप्रमाणे संत नामदेव पायरी इथं होळीचं दहन करण्यात आलं। शेणाच्या गोवऱ्या आणि श्रीफळ यांची विधिवत पूजा करून होळीची पूजा करण्यात आली। यावेळी भाविकांनी होलिका मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली। संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थानच्या वतीनं होळीचं दहन करण्यात आलंय। देवस्थान अध्यक्ष यांच्या हस्ते होलिका मातेचं पूजन करण्यात आलं। यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी होळी पेटताच पांडुरंगाला नामस्मरण केलंय।